Our hearts beat to the city streets. We began to हे दृश्य जे तुम्ही पाहताय ना, तर हे आम्ही दररोज पाहत असतो, पण आज अगदी जवळून पाहिलं, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि सकाळी छान अशी देवांची पूजा झाली होती. खूप सुंदर अशी पूजा झाली आहे. तुम्ही पाहू शकता. खूप फ्रेश वाटतं ना, असं सगळं वातावरण सकाळ-सकाळी जर असेल आपल्या नजरेसमोर, तर खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते. मला तर या गोष्टीने खूप पॉझिटिव्ह वाटतं. नमस्कार, मी रुपाली. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत ना काही टिप्स शेअर करणार आहे किंवा माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आता हिवाळा ऋतूला सुरुवात झालेली आहे आणि हिवाळा जसा सुरुवात होते ना, तसे आपल्या आहारातसुद्धा बरेचसे बदल होतात आणि ते बदल जे आहेत ना, ते आपल्याला केलेच पाहिजे. नाहीतर मग आपण आजारी पडण्याची किंवा मग तब्येतीच्या तक्रारींची संभावना नक्कीच होते. हिवाळ्यामध्ये ना खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ना भाज्या आपल्याला बाजारात पाहायला मिळतात आणि त्यासुद्धा अगदी फ्रेश असतात. तर मी आज मुलांसाठी ना पावभाजी बनवत आहे आणि पावभाजी म्हटलं की फ्लावर आला, मटार आला, त्यानंतर गाजर आलं, त्याच्यामध्ये थोडंसं बीट आलं, बटाटे आले, खूप साऱ्या भाज्या आल्या. म्हणजे एकंदरीत काय आपल्या पोटात ना एक टेस्टी आणि पौष्टिक असा पदार्थ जातो. तर मुलांच्या आवडीची पावभाजी बनवत आहेत. अगदी सिंपल रेसिपी आहे, तुमच्यासोबत आधीसुद्धा शेअर केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा ना तुमच्या कुटुंबाला ना जितका शक्य होतील ना हिवाळ्यामधल्या ज्या स्पेशल भाज्या येतात आपल्या बाजारामध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये खास करून त्या चांगल्या मिळतात, फ्रेश मिळतात, स्वच्छ अशा, तर त्या भाज्या नक्कीच खाऊ घाला. यामुळे काय होतं ना, आपली पचनक्रिया आहे ना ती कधीही बिघडत नाही. कारण आणि खास करून ना हिवाळ्यात या गोष्टींचा ना आपल्याला नक्कीच विचार करावा लागतो. कारण आपली जी पचवण्याची क्रिया असते ना ती थोडीशी मंदावलेली असते. त्यानंतर ना हिवाळ्यामध्ये दुसरी अशी गोष्ट असते की आपण खूप कमी पाणी पितो. कारण तहान लागत नाही, गरमी नसते, अजिबात अंगाला घाम येत नाही किंवा असं थकल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे ना पाणीसुद्धा खूप कमी पिलं जातं. तर अशा वेळेला ना तुम्ही ना शक्य असल्यास जितकं शक्य होईल तुम्हाला तितकं पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि ते जर शक्य नसेल ना, तर तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सुद्धा पाणी पिऊ शकता. जसं की मी इथे बघा लिंबू सरबत बनवून पीत आहे आणि यामध्ये मी चिया सीड्ससुद्धा टाकलेले आहेत. तर ह्या प्रकारे तुम्ही सुद्धा पाणी पिऊ शकता. म्हणजे अगदी प्लेन पाणी पिणं शक्य नसेल, तर ज्यूस घ्या, लिक्विड घ्या किंवा जे लिक्विड बेस फ्रुट्स असतात ना, तर ते खा किंवा मग अशा प्रकारे ना तुम्ही वेगवेगळे सरबत किंवा काही बनवून त्याच्यामध्ये पाणी पिऊ शकता. जेणेकरून शक्य होईल तितकं तुमच्या बॉडीमध्ये ना पाणी जे आहे ते कन्झ्युम होईल आणि ॲटोमॅटिकली तुमची जी पचनक्रिया आहे तीसुद्धा चांगली राहील आणि डिहायड्रेशन वगैरे यासारख्या गोष्टींपासून ना तुम्हाला नक्कीच आरामसुद्धा मिळेल. त्यानंतर जसं मी म्हटलं की हिवाळ्यामध्ये खूप सारे वेगवेगळी फळं येतात. तर त्यामध्ये ना खास स्पेशल असा पेरू, म्हणजे हिवाळ्यात स्पेशली पेरू तर मिळतो आपल्याला असा पण हिवाळ्यात जे पेरू येतात ना ते खूप छान असतात, फ्रेश असतात आणि चांगलेही असतात आपल्या आरोग्यासाठी आणि पेरू नक्कीच खावा. कारण यामध्ये खूप सारे पोषण तत्त्व असतात जे आपल्या शरीरासाठी खूप छान असतात. तर बघा इथे मी पेरू जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि छान असं मीठ लावून मी खात आहे. तुम्हाला जर मीठ मसाला टाकून खायचं असेल तसासुद्धा तुम्ही कन्झ्युम करू शकता. अगदी कोणतंही काम करत असताना ना ही प्लेट घेऊन जर तुम्ही बसलात तर अगदी एका बोलतात ना, डोळे झपकतोय तोपर्यंत ती आपली ना पेरूची प्लेट जी आहे ती पूर्ण रिकामी झालेली असते. कारण खूप टेस्टी लागतो आणि त्यात थोडंसं पिकलेलं असेल ना तर तो अजून छान लागतो. त्यानंतर हिवाळ्यामध्ये ना एक महत्त्वाची गोष्टसुद्धा येते आपल्या बाजारात, बऱ्याचदा पाहायला मिळते आणि ती आपल्या शरीरासाठी ना खूप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे अगदी आपल्या केसांपासून, स्किनपासून, सगळ्यापासून, ते म्हणजे आवळा. तर आवळा हिवाळ्यात ना खूप छान येतो फ्रेश. तर इथे मी आज ना तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आवळ्याची. तर मी काय केलेलं आहे, जसं आपण मोदक वगैरे किंवा अळूवडी स्टीम करतो, तर त्या प्रकारे आपण काय करायचं आहे, छान असे ना आवळे जे आहेत ते फ्रेश धुवून घ्यायचे आणि स्टीम करून घ्यायचे. त्यानंतर त्यांची ना बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि आवळे जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. मग एका पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे जे आवळे आपण वाटून घेतले होते, तर ते वाटलेल्या आवळ्याचा जो पूर्ण प्युरी आहे, तर ती त्या कढईत टाकायची आणि छान परतून घ्यायची आहे. आणि परतून इतकी छान घ्यायची ना, की ती कुठेही चिकटली नाही पाहिजे. जर तुम्ही अशी सोडून दिले तर ती चिकटून जाणार. अगदी 15 ते 20 मिनटं लागतात या गोष्टीला, पण खूप छान अशी टेस्टी रेसिपी होते. त्यानंतर जितके तुम्ही आवळे घेतलेत ना, तितका तुम्ही गूळ घ्या किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी
आणि ते बघू शकता याचा स्ट्रक्चर कसं झालेलं आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आवळा ना आपल्या शरीरासाठी, स्किनसाठी, केसांसाठी खूप चांगला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आवळा तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये खा, त्याचे जे पोषण तत्व आहे ते कधीही कमी होत नाही. तर बघा हे असं ना जे आहे अगदी सुकेपर्यंत, म्हणजे पूर्ण कढईला सुटेपर्यंत ना ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग एका प्लेटमध्ये गार करायला ठेवायचं आहे. आणि गार करून झाल्यानंतर ना थोडी पिठी साखर घ्यायची आहे आणि असे गोळे बनवायचे आहेत. म्हणजे जसे आपल्याला चिंचेचे गोळे मिळतात तशा प्रकारे आवळ्याचे गोळे बनवायचे आहेत. आणि बघू शकता छोटे छोटे गोळे बनवून मग त्या पिठी साखरमध्ये घोळायचे. त्यानंतर पुन्हा एक छोटंसं हलक्या हाताने त्यांना मळून घ्यायचं आहे, म्हणजे गोल करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ना तुम्ही बाजारात मिळणारी जे आवळ्याचे गोळे असतात, म्हणजे त्याला काय म्हणतात, कँडी म्हणतात आय थिंक. तर तशा प्रकारे ना तुम्ही घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने करून घेऊ शकता. आणि हे ना तुम्ही बसल्या बसल्या टी व्ही बघताना किंवा असंच एखादं तोंडात जरी टाकलीत ही गोळी तरी खूप छान आहे. कारण आवळे ना ज्यूस फॉर्ममध्ये किंवा मग अशीच कच्चे बऱ्याचदा कमी खाल्ले जातात. म्हणजे काहींना आवडत नाहीत, तुरट चव लागते वगैरे. तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवून ठेवलंत ना ते, तर तुमचे ना आवळ्यांना दिवसातून कमीत कमी म्हणजे ह्या गोळ्या 2-3 तरी कन्झ्युम केल्या जातील. आणि स्किनसाठी तुमच्या खूप चांगल्या आहेत आणि केसांसाठी सुद्धा आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा. तर नक्की करून पहा आणि मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये की कशी झाली तुमची रेसिपी. आणि हे तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे हवाबंद डब्बा नसेल तर नॉर्मल डब्बा ठेवून त्याच्यावरती टिश्यू पेपर किंवा एखादा पेपर टाकून छान असं ढाकण बंद करून घ्या आणि मस्त असं ठेवून एन्जॉय करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक रेसिपी ना आपल्याकडे थंडीमध्ये बऱ्याचदा केली जाते, ती म्हणजे मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू. तर आज मी तुमच्यासोबत ना डिंकाच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे. आणि आपले हाडं मजबूत करण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी, स्किनसाठी, आपल्या हेल्थसाठी, सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे, खारीक पावडर घ्यायची आहे, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत, वेलची घ्यायची आहे आणि डिंक घ्यायचं आहे. तर मी याचं प्रमाण सांगते की मी 100 ग्राम डिंक घेतलेला आहे, 30-30 ग्राम ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत सगळे आणि 50 ग्राम आहे खारीक पावडर आहे आणि गूळ जो आहे तो पाव किलो आहे गूळ. आणि त्याच्यासोबत ना खसखस घेतलेली आहे थोडीशी आणि वेलची घेतलेली आहे. तर सुकं खोबऱ्यांना ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खसखस जी आहे तीसुद्धा ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे. आणि हे तुम्हाला तर माहिती आहे डिंकाच्या लाडूनं आपल्या हाडांसाठी सुद्धा खूप चांगलं असं आहे. कंबरदुखीचा वगैरे त्रास असेल, बाळंतपणानंतर होणारी कंबरदुखी यासाठी सुद्धा खूप जास्त उपयोगाचं आहे. आणि ही रेसिपी ना आमच्या घरी दरवर्षी ना केली जाते थंडीमध्ये. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू पण नक्कीच तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. ते सुद्धा खूप छान बनवले जातात आणि मला प्रचंड आवडतात. तर इथे बघा सगळे जे आहे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर ना ड्रायफ्रूट जे आहे ते तुपात भाजून घ्यायचे आहेत, ज्यामुळे ना तुमच्या लाडूला एक छान फ्लेवर येतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. आणि थोडंसं तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत. नंतर एक 2-3 चमचे तूप घेऊन त्याच्यामध्ये हे डिंक जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे. डिंक भाजण्यासाठी ना थोडं जास्त तूप लागेल तुम्हाला, म्हणजे 3-4 चमचे. आणि बघा इथे आपल्या जे सगळ्या गोष्टी आहेत ना भाजून झालेल्या आहेत आणि त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि इथे डिंक ना मी स्मॅश करणार नाही आहे. तर जर स्मॅश तुम्हाला करायची इच्छा असली तर तुम्ही करू शकता. पण मी करत नाही, कारण ना एक दाताखाली जेव्हा आपण लाडू खातो ना, चावतो ना, तेव्हा एक छान असं ना क्रंचीनेस येतो आणि त्याच्यामुळे ते लाडू खूप छान लागतात. तर इथं गुळाचा पाकसुद्धा बनवून घेतलेला आहे मी. आणि गुळाच्या पाकामध्ये ना पाव किलो गूळ आणि त्याच्यामध्ये ना एक छोटी वाटीनं जे आहे ते पाणी टाकायचं आहे आणि छान असं ना एक उकड काढून घ्यायची, म्हणजे बॉईल करून घ्यायचं आहे. खूप जास्त असं तार वगैरे निघेपर्यंत काही करायचं नाही आहे. नॉर्मल एक बॉईल काढून त्यानंतर मग ह्या सारणामध्ये हे गूळ जो आहे तो ओतून घ्यायचा आणि थोडंसं गार झाल्यानंतर ना लाडू वळायला घ्यायचे आहेत. खूप जास्त गार होईपर्यंत थांबायचं नाही, तर लाडू वळले जाणार नाहीत. आणि खूप जास्त गरम असताना सुद्धा लाडू वळायचे नाहीत. थोडेसे गार झाल्यानंतर छान असे लाडू वळून घ्यायचे. बघा लाडू किती सुंदर झालेले आहेत आणि नक्की करून पहा. Our hearts beat to the city streets. तर तुम्ही पाहिलेत की डिंकाचे लाडूसुद्धा मी बनवलेले आहेत. तर बघा किती सुंदर असे झालेले आहेत लाडू आणि खूप टेस्टला सुंदर लागतात आणि झटपट होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी वेळ लागतो आणि तुम्ही जर प्रिपरेशन आधी केलं थोड्या वेळ आधी तर पटकन होऊन जातं. अगदी 10-15 मिनटात हे लाडू होऊन जातात. तर खूप छान झालेले आहेत. बघा याचं स्ट्रक्चर पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे लाडू झालेले आहेत
आणि डिंक जे आहे ना तर ते मी इथे फोडलं नव्हतं, डिंक म्हणजे स्मॅश केलं नाही, तसंच ठेवलेलं अख्खं. जेव्हा आपण खातो ना हे लाडू तर एक छान फ्लेवर येतो आणि खुसखुशीत असे लागतात. आणि नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला सांगा देखील कमेंट सेक्शनमध्ये कसे वाटले ते. ह्या लाडूमध्ये ना तुम्ही वेलची पूड आणि जायफळ पूडसुद्धा टाकू शकता. तर मी इथे फक्त वेलची पूड टाकलेली आहे. माझ्याकडे जायफळ नव्हतं, पण जायफळ पूड नक्की टाका. खूप छान टेस्टसुद्धा येते. त्यानंतर एक अजून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे. तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे मुखवास बनवू शकता आणि हा मुखवास आहे ना थंडीमध्ये तुम्हाला जास्त उपयोगी ठरतो. अन्न पचवण्यासाठी किंवा पोटदुखी किंवा मग तुम्हाला पोटामध्ये मुरड मारणं या सगळ्या गोष्टींपासून ना नक्कीच या मुखवासचा फायदा होतो. तर थोडीशी बडीशेप घ्यायची आहे. तर एक 2-3 चमचे मी बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं तीळ घेतलेलं आहे. तिळाचं प्रमाण खूप कमी आहे. अगदी 1 चमचाभर तीळ आहे आणि ते भाजून घ्यायचं आहे. बडीशेपसुद्धा ड्राय रोस्ट करायची. कुठेही तूप, तेल काहीच वापरायचं नाही. सगळं ड्राय रोस्ट करायचं आहे. त्यानंतर एक 3 चमचे ना यामध्ये मी अळशी घेतलेली आहे. तर अळशीसुद्धा ड्राय रोस्ट करायची आहे. आणि हे जे सगळं साहित्य आहे ना, तर ते ड्राय रोस्टच करायचं आहे आणि अगदी क्रंची होईपर्यंत. त्यानंतर इथे एक 4 चमचे मी ना ओवा घेतलेला आहे आणि ओवासुद्धा ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे. तर हे सगळं साहित्य ना एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल त्यामध्ये तुम्ही खडीसाखर घालू शकता किंवा असंच तुम्ही खाऊ शकता. दिवसातून एकदा जरी तुम्ही ना थंडीच्या दिवसांमध्ये हा मुखवास खाल्लात ना, तर नक्कीच तुम्हाला तुमचं अन्न पचण्यासाठी मदत होईल आणि कधीही पोट दुखणार नाही किंवा पोटामध्ये फुगवटी येणं किंवा मग मुरड मारणं या सगळ्या गोष्टी होणार आहेत. कारण सगळे इन्ग्रीडियंट्स आहेत ते हेल्दी आहेत. तर खूप छान असा मुखवास झालेला आहे. जितकं छान तुम्ही त्याला रोस्ट कराल ना, तितकं ते छान होतं आणि तुमच्या आवडीनुसार अजून इन्ग्रीडियंट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि थंडीमध्ये अशा प्रकारचा जर मुखवास तुम्ही खाल्लात ना, तर तुम्हाला थंडीमध्ये होणाऱ्या म्हणजे पोटदुखीपासून किंवा मग पोटात मुरड मारणं किंवा अपचन होणं, व्यवस्थित असं जेवण न पचणं या सगळ्या गोष्टींपासून नक्कीच फायदा होईल. तर नक्की ट्राय करा. अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि ओवा तर तुम्हाला माहिती आहे की किती जास्त आपल्याला शरीरासाठी चांगला आहे. तर नक्की करून पहा आणि आवडल्यास मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा. चला मग आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हिवाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा तुमच्या पूर्ण कुटुंबाची अशा प्रकारे काळजी नक्की घ्या.